मुरुम शहरातील सकल सुतार समाज बांधवांच्या वतीने विराट विश्वकर्मा संघाच्या माध्यमातून विश्वकर्मा जयंती व जगद्गुरु मोनेश्वर महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भगवान विश्वकर्मा हे हिंदू धर्मातील वास्तुशास्त्र व यांत्रिकी तंत्रज्ञानाचे अधिष्ठाता देव मानले जातात। त्यांना दैवी स्थापत्यकार आणि शिल्पशास्त्राचे प्रवर्तक असेही संबोधले जाते। हिंदू पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख विश्वातील सर्वोत्तम वास्तु विशारद आणि यंत्रतंत्रज्ञ म्हणून केला जातो। भगवान विश्वकर्मा हे संपूर्ण ब्रह्मांडाचे शिल्पकार आहेत आणि त्यांचे ज्ञान आणि कौशल्य आजच्या युगातील स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी आणि यंत्रविद्येसाठी प्रेरणादायी आहे। तंत्रज्ञान आणि नवनिर्मिती क्षेत्रातील लोकांसाठी त्यांची उपासना विशेष फलदायी मानली जाते असे पुराणात लिखाण केलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने शहरातील विविध भागातील सुतार समाज सुभाष चौक येथील जगदंबा मंदिर परिसरात नियोजित कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिले। यावेळी जगदंबा मंदिरात भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, तर जगद्गुरु मोनेश्वर यांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेसमोर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत विधिवत पूजा अर्चा करून आरती करण्यात आली। त्यानंतर दासोह म्हणजेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी विराट विश्वकर्मा संघ शाखा प्रमुख गोविंद महामुनी, मल्लीनाथ सुतार, महादेव सुतार, कमलाकर सुतार, दिलीप पांचाळ, सुधाकर गुरुजी, कमलाकर पांचाळ, अमोल पांचाळ, लक्ष्मण सुतार, लक्ष्मण श्रीमंत सुतार, महादेव महामुनी, अंबादास सुतार, संजय सुतार, उमेश सुतार, शशिकांत महामुनी, स्वप्नील सुतार, सुनील दीक्षित, सिद्धू महामुनी, अंबन्ना महामुनी, नितीन पांचाळ आदींनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाकरिता परिश्रम घेतले। या कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील अनेक मान्यवर, नामांकित, प्रतिष्ठित लोक देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।